माझ्या लग्नाच्या दिवशी माझा 14 वर्षांचा धीर, सागर, खूप आनंदी होता. मी नेहमी त्याला माझा छोटा भाऊ मानला होता आणि तो मला वहिनी मावशी म्हणून हाक मारायचा. माझ्या पतीच्या म्हणजेच विशालच्या निधनानंतर काही दिवसांनी मला एकट्याने झोपताना भीती वाटायची. म्हणून मी सागरला माझ्यासोबत बेडवर झोपायला सांगितलं. हिवाळ्याच्या रात्री होत्या आणि एकाच बेडवर माझ्या दीरसोबत झोपणं मला खूपच विचित्र वाटायचं. सागर माझ्यापेक्षा खूपच लहान होता, पण 14 वर्षांच्या वयातही तो 20 वर्षांच्या तरुणासारखा दिसायचा. माझ्या पतीच्या निधनानंतर मी खूप कष्टाने जगले, पण मी किती काळ असं जगणार होते? त्या रात्री मी विचार केला की एकदा सागरला तपासून पाहावं. मध्यरात्री मी त्याला हलवून पाहिलं. तो गाढ झोपेत होता, पण जेव्हा मी त्याला स्पर्श केला तेव्हा माझे डोळे आश्चर्याने विस्फारले. माझ्या पतीच्या निधनाला फक्त 2च दिवस झाले होते. माझ्या घरी सासू, सासरे आणि नणंद कोणीच नव्हते. माझ्या पतीचा या जगात त्याच्या छोट्या भावाशिवाय कोणीच नव्हतं. सागरचं वय 14 वर्षांचं होतं. तो माझ्यापेक्षा लहान होता. मी त्याला कधीच छोट्या भावापेक्षा जास्त काही मानलं नव्हतं. माझ्या लग्नाच्या वेळी तो खूप आनंदी होता. तो म्हणायचा की त्याला नवीन मावशी मिळाली आहे. पण माझी आई मला नेहमी समजावायची, मुली, तुझा दीर हा तुझा मुलगा नाही, त्याच्यापासून अंतर ठेव. थोड्या काळात तो मोठा होईल, मग तुला त्याच्यापासून पडदा ठेवावा लागेल. त्यामुळे आत्तापासूनच त्याला सवय लाव की तो तुझ्या खोलीत परवानगीशिवाय येऊ नये. मी बऱ्याचदा पाहिलं आहे की तुझा दीर निरर्थक तुझ्या खोलीत येत जात असतो. मुली, तू असं करू नकोस. तू एक विवाहित मुलगी आहेस. तुला तुझ्या पतीची आणि सासरच्या माणसांचीही काळजी घ्यावी लागेल. मी माझ्या आईचं ऐकायचे. तेव्हा मला वाटायचं की ती सागरबद्दल चुकीचा विचार करते. त्यामुळे मी तिच्या बोलण्यावर नाराज व्हायचे. पण जेव्हा मी एकटी पडले, माझे पती या जगातून गेले, तेव्हा माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. मी विचारही करू शकत नव्हते की ते मला त्यांच्या 14 वर्षांच्या भावासोबत सोडून जातील. माझं आयुष्य अडचणीत सापडलं होतं. रडून रडून माझी अवस्था वाईट झाली होती. रात्रीचे 12 वाजले होते. माझा दीर सागर अजून घरी आला नव्हता. कदाचित तो त्याच्या भावाच्या नातेवाईकांसोबत व्यस्त होता. माझं मन याने समाधानी होतं की जर तो घरी आला नाही तर ही चांगली गोष्ट आहे, कारण जर तो घरी आला असता तर मला अस्वस्थ वाटलं असतं. मला वारंवार माझ्या आईच्या गोष्टी आठवत होत्या. तेवढ्या त्या मोठ्या घराच्या दारावर टकटक झाली. माझं हृदय गळ्यात आलं. मला वाटलं कोण असेल, पण बाहेरून सागरचा आवाज आला, वहिनी दार उघडा, मी आहे. मी घाबरत घाबरत दार उघडलं. आज हे घर मला जंगलासारखं वाटत होतं. सागर मला छोटासा कोल्ह्यासारखा वाटत होता. मला माहीत नाही का मी त्याच्याबद्दल इतकं वाईट विचार करायला लागले होते. वहिनी, तुम्ही जेवण केलं का? त्याने निष्पापपणे विचारलं. त्याची नजर खाली होती आणि त्याच्या हातात एक पिशवी होती. पिशवीत भात होता, जो हॉटेलमधून आणलेला दिसत होता. त्याने एका ताटात भात काढला आणि माझ्यासमोर ठेवला. वहिनी, मला जेवण बनवता येत नाही. मी तुमच्यासाठी बाहेरून जेवण आणलं आहे. तुम्ही खा, नाहीतर तुम्ही भुकेले मराल. मला माझ्या भावानंतर माझी मावशी गमवायची नाही. माझ्या आईच्या गोष्टी माझ्या मनातून निघत नव्हत्या. वहिनी, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. मी तुमचा आधार होईन. तुम्ही या घरातून कधीही जाऊ नका. तो खूप भावनिक बोलत होता, पण माझ्या मनात अनेक शंका घुळत होत्या. मग त्याने एक विचित्र गोष्ट सांगितली. वहिनी, तुम्ही या खोलीत झोपा. दुसरी खोली तर छताजवळ आहे. मला वाटतं तुम्ही छतावरील खोलीत राहू नये. आता सर्वांना माहीत आहे की आमच्या घरात माझ्या भावाचं निधन झालं आहे. कोणीही वाईट हेतूने आमच्या घरी येऊ शकतं. मी आश्चर्यचकित झाले की सागर इतक्या लहान वयात अशा गोष्टी का बोलतो आहे. कोणीतरी त्याला काही सांगितलं होतं का? पण त्याचं बोलणं मला बरोबर वाटलं. मी त्याच्या खोलीत गेले. सागरची खोली दुसऱ्या बाजूला होती, तर मी आणि माझे पती छताजवळच्या खोलीत राहायचो. मला खूप विचित्र वाटत होतं. आज पहिल्यांदा मी माझ्या खोलीशिवाय दुसऱ्या कोणाच्या खोलीत आले होते, पण सागरच्या खोलीत जे काही मी पाहिलं त्याने माझे डोळे विस्फारले. खोलीचं दार बंद करताच माझी नजर अशा एका गोष्टीवर पडली ज्याने माझे होश उडाले. खरं तर तो 14 वर्षांचा मुलगाच वाटत होता, पण माझ्या आईचं बोलणं खरं होतं. सागर जे काही बोलत होता ते फक्त एक मोठा आणि समजूतदार माणूसच बोलू शकतो. त्याच्या खोलीत माझं दागिनं पाहून माझं हृदय धडधडलं. मी ते कुलुपात लपवून ठेवले होते, पण हे सर्व सागरच्या हातात कसं लागलं? ही खूपच विचित्र गोष्ट होती. मी विचार केला की सकाळी होताच मी त्याला याबद्दल विचारणार आहे, पण त्यावेळी मला खूप झोप येत होती. मी दार आतून नीट बंद केलं आणि झोपण्याची तयारी करू लागले. मला माहीत नाही का, मला खूपच झोप येत होती. गेल्या 2 दिवसांपासून मला झोप आली नव्हती.
पण आज भात खाल्ल्यावर माझे डोळे असे बंद झाले जसे कोणाला दारू पाजली असेल. मी आश्चर्यचकित झाले. असं होणं नव्हतं. माझ्या मनात वारंवार हाच विचार येत होता की सागरने आणलेल्या भातात काहीतरी मिसळलं आहे का? पण सागर असं का करेल? मी डोळे चोळत बाहेर आले तेव्हा पाहिलं की सागर स्वयंपाकघरात चहा बनवत आहे. त्याला पाहून मला खूप वाईट वाटलं. वहिनी, तुम्ही झोपला होतात. तुम्हाला चांगली झोप आली ना? त्यानं माझ्याकडे पाहून सांगितलं. मी निस्तेज आवाजात म्हणाले, हो, आज मला खूप झोप आली. का नाही येणार वहिनी? मी तुमच्या भातात झोपेची गोळी मिसळली होती. मी माझ्या मित्राला सांगितलं होतं की माझ्या वहिनीला झोप येत नाही. त्याने सांगितलं की जेवणात झोपेची गोळी मिसळा, त्याने त्या आरामात झोपतील. मी आश्चर्यचकित झाली की सागर अशी नीच हरकत कशी करू शकतो. सागर, तू असं कसा विचार करू शकतोस? तू तुझ्या वहिनीला बेशुद्ध करायचं होतंस? नाही वहिनी, मला तर हवं होतं की तुम्हाला चांगली झोप यावी. आता तुम्ही ताज्या दिसत आहात. घ्या, चहा प्या. त्याने चहा माझ्यासमोर ठेवला. मी संशयात पडले. तू यातही काही मिसळलं नाहीस ना? नाही वहिनी, मी तर तुमच्या सुखासाठी गोळी मिसळली होती. तुम्ही सांगा तर मी हा चहा तुमच्या समोर पिऊन दाखवतो. चला, आपण अर्धा अर्धा पिऊया. त्याने ग्लासमधून चहाचे घोट घेतले आणि मला दाखवले. मी त्याच्यावर विश्वास ठेवला. मी म्हणाले, ठीक आहे, मला माफ कर. मी तुझ्याबद्दल शंका घेते. सागरचा चेहरा पाहून मला त्याच्या निष्पापपणावर विश्वास बसायचा. त्याच्या चेहऱ्यावर खरंच खूप निष्पापपणा होता. त्या दिवशी मी त्याला काहीच बोलले नाही. मला जाणून घ्यायचं होतं की तो पुढे काय बोलेल, कारण मी त्याच्या खोलीत जे पाहिलं होतं त्याची काही माफी नव्हती. थोड्या वेळाने त्याने स्वतःच बोलायला सुरुवात केली. वहिनी, मला तुमचे दागिने विकायचे आहेत. माझा एक खूप प्रामाणिक काका आहे. तो दागिने विकून आपल्याला खूप पैसे देईल. त्या पैशाने आपण एक घर खरेदी करू. या भाड्याच्या घरात आपण किती काळ राहणार? सागरचं बोलणं ऐकून मी थक्क झाले. मी यापर्यंत असं विचारलंच नव्हतं. तो असं कसा विचार करू शकतो? मी म्हणाले, सागर, तुला घर खरेदी करण्याचा विचार कसा आला? वहिनी, मला पुढे लग्नही करायचं आहे. आपल्याला आयुष्यभर एकत्र राहायचं आहे. आपल्याकडे स्वतःचं घर असायला हवं. भाड्याच्या घरात माणूस फक्त अपमानित होतं. सागरचं बोलणं बरोबर होतं, म्हणून मी दागिन्यांबद्दल काहीच बोलले नाही. पण मला भीती वाटत होती की जर दागिने विकून पैसे आले नाहीत तर काय होईल? मी एक विधवा बाई होते आणि माझा दीर 14 वर्षांचा होता. अशा परिस्थितीत कोणीही आपल्याला सहज फसवू शकत होतं. मी विचार केला की याबद्दल माझ्या माहेरच्या माणसांशी सल्ला घ्यावा. मी त्यांना सांगितलं की मी दागिने विकून घर खरेदी करू इच्छिते. पण त्यांनी सांगितलं की घर खरेदी करण्याची गरज नाही. तू आता विधवा झालीयस, तुला आमच्या घरी यावं लागेल. मी त्यांच्या घरी जाऊ शकत नव्हते. मला माहीत होतं की माझे भाऊ त्यांच्या बायकांच्या गुलाम आहेत. ते त्यांच्या विधवा बहिणीला कधीच आधार देणार नाहीत. आयुष्यभर त्यांच्या आधारावर राहणं शक्य नव्हतं. ही चांगली संधी होती. मी माझे दागिने विकून घर खरेदी करू शकत होते. माझ्या पतीने माझ्यासाठी खूप दागिने बनवले होते. पण माझ्या भावांची नियत पाहून मी दागिने विकण्याचा निर्णय घेतला. मी सागरला सांगितलं, तू हवं तर दागिने विक. माझ्या माहेरच्या माणसांच्या वागण्याने मी निराश झाले होते. सागरने त्याच्या त्या काकांना दागिने दिले. 2 दिवसांनंतर त्यांनी आम्हाला एका खूप चांगल्या ठिकाणी घराची किल्ली आणि कागदपत्रे दिली. मी या सगळ्या प्रकरणावर थक्क झाले. 2 दिवसात इतक्या लवकर घर कसं मिळू शकतं? लोकांना घरासाठी इतकं काम करावं लागतं, कागदपत्रे, हस्तांतरण आणि बरंच काही. पण जेव्हा सागरने कागदपत्रे माझ्या हातात दिली तेव्हा मी आश्चर्यचकित झाले. तो 14 वर्षांचा होता, पण त्याची विचारसरणी मोठ्यांसारखी होती. मग त्याने एक विचित्र गोष्ट सांगितली. वहिनी, आपण घर स्वच्छ करू, मग मला तुमच्याशी महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. त्याच्या डोळ्यात एक विचित्र बेचैनी होती, जी पाहून मला समजत नव्हतं की तो मला काय सांगू इच्छितो. त्यावेळी मी घाईत होते. आम्ही घरात सर्व सामान ठेवलं होतं. आता आम्हाला खाण्यापिण्याची आणि रॅशनची काळजी होती. मी तर कधी नोकरीही केली नव्हती. मग सागर असं का म्हणत होता की त्याला माझ्याशी महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे? माझ्या मनात अनेक प्रश्न होते, पण मी शांत राहायचं ठरवलं. संध्याकाळी मी सर्व सामान त्याच्या जागेवर ठेवलं. तसंही आमचं सामान जास्त नव्हतं. मी चांगलं जेवण बनवलं, तसं जसं मी माझ्या पतीसाठी बनवायचे. मी सागरची वाट पाहत होते, कारण तो या घराचा हिस्सा होता. मला त्याने बाहेर जाऊन खराब जेवण खावं असं वाटत नव्हतं. मी त्याच्यासाठी खूप मेहनतीने जेवण बनवलं होतं. पण त्या दिवशी
तो घरी आला नाही. मला खूप विचित्र वाटलं. त्याने यावेळी घरी असायला हवं होतं. रात्रीचे 10 वाजले होते. माझ्या पतीच्या निधनापूर्वी तो संध्याकाळी 5 वाजेपर्यंत घरी यायचा आणि मग बाहेर जायचा नाही. मला भीती वाटत होती. मी त्याची वाट पाहू लागले. रात्री 12 वाजता त्याने दारावर टकटक केली. मी रागाने दार उघडलं आणि त्याच्यावर भडकले. कुठे गेला होतास सागर? तुला लाज वाटत नाही का? मी तुझी विधवा वहिनी तुझी वाट पाहत होते. मी तुझ्यासाठी जेवण बनवलं होतं. आणि तू काय? तुझा भाऊ गेला की तू आवार झालास? नेमकं काय आहे जे तू घरी करू शकत नाहीस? तुला बाहेर जावं लागतं. तुझ्या मित्राला इथेच बोलाव. वहिनी, मी असं करू शकत नाही. त्याने रागाने माझ्याकडे पाहिलं, ज्यामुळे मी घाबरले. पण तो तर एक मूल होता. मी विचार केला की मी त्याला घाबरवू शकते. मी असाच विचार करत बोलत होते की तो माझ्यावर ओरडला. वहिनी, बस करा. मला आता तुमचं काहीच ऐकायचं नाही. जे जेवण तुम्ही बनवलं ते तुम्हीच खा. असं म्हणून तो त्याच्या खोलीकडे गेला. त्यावेळी तो एखाद्या 40 वर्षांच्या माणसासारखा राग करत होता. मला खूप वाईट वाटलं. तो रागात होता. नक्कीच काहीतरी कारण होतं. मी त्याच्या खोलीत जाऊन दार ठोठावलं. त्याने दार उघडलं आणि विचित्र नजरेने पाहून म्हणाला, वहिनी, एक गोष्ट सांगू? तुम्ही माझ्याशी लग्न करा, नाहीतर तुम्ही काफीर व्हाल. त्याचं बोलणं ऐकून माझे डोळे विस्फारले. तू असा कसा विचार करू शकतोस की मी तुझ्याशी लग्न करेन? तुझं मावशीचं प्रेम कुठे गेलं? तू मला सकाळ संध्याकाळ मावशी म्हणायचास. आता काय झालं? कोणी तुझं डोकं खराब केलं? इतकी नीच गोष्ट तू कशी विचारलीस? आणि मग ती तोंडातून कशी काढलीस? मी रागाने आग बबूला होत होते. तो बिनधास्त माझ्यासमोर हात बांधून उभा होता आणि मला टक लावून पाहत होता. मला त्याच्या नजरेने भीती वाटू लागली. मी बोलता बोलता शांत झाले आणि माझ्या खोलीत येऊन बसले. मी खोलीचं दार नीट बंद केलं. माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं. मी विचारही करू शकत नव्हते की सागर असा निघेल. मी त्याला नेहमी माझ्या मुलासारखं मानलं होतं. माझी कोणतीही संतान नव्हती, पण माझ्या पतीने सांगितलं होतं की सागरला आपल्या मुलासारखं वाढवावं. सागरच्या बोलण्याने मला खूप त्रास झाला. मी ठरवलं की आजपासून मी त्याच्याशी कोणतीही गोष्ट बोलणार नाही. हे घर माझ्या नावावर होतं. मी एकटीही राहू शकत होते. जर सागरने पुन्हा अशी हरकत केली तर मी त्याला घरातून बाहेर काढेन. हे घर माझ्या पतीच्या पैशाचं होतं आणि माझ्या नावावर होतं. सागरला यात राहण्याचा कोणताही हक्क नव्हता. जर तो त्याच्या वहिनीला मान देऊ शकत नसेल. माझी शांतता आता रागात बदलली होती. सकाळी मी सागरच्या खोलीचं दार जोरजोरात ठोठावलं. मग मला जाणवलं की त्याची खोली आतून बंद नव्हती. मी दार उघडलं तर खोली रिकामी होती. सागर कुठे गेला? माझं हृदय रागाने वेडं होत होतं. मी बाहेरच्या दाराकडे पाहिलं तर ते बाहेरून बंद होतं. याचा अर्थ सागर मला घरात कैद करून गेला होता. मला त्याचा तिरस्कार वाटू लागला. इतक्या लहान वयात अशा हरकती? मी माहेरी जाण्याचा निर्णय घेतला. पण मग आठवलं की मी इद्दतमध्ये आहे. वारंवार घराबाहेर पडणं योग्य नाही. मी असहाय्य होऊन बसले. माझ्या पतीच्या निधनाला 1 महिना झाला होता. या 1 महिन्यात सागर किती बदलला होता. मी विचार करत होते की जर भगवंताने मला संतान दिली असती तर मी सागरच्या मातेचं जे घासण ते मी स्वतःच्या पोटात ठेवण्यामध्ये आधारावर राहिले नसते. मी माझ्या संतांच्या आधारावर जगले असते. पण आता मी त्याला काय म्हणू? माझं तर त्याच्याशी कोणताही नातं नव्हतं. ज्या व्यक्तीमुळे नातं होतं तो या जगातून गेला. मी ठरवलं की सागर आला की मी त्याला स्पष्ट सांगेन की तो या घरात राहू शकत नाही. संध्याकाळी अजून रात्र सुरू झाली नव्हती तेव्हा माझ्या घराच्या दारावर जोरजोरात टकटक होऊ लागली. मी विचार केला की कदाचित सागर असेल. पण जेव्हा मी दार उघडलं तेव्हा समोर 3-4 माणसं उभी होती. ते रागात दिसत होते. त्यांच्या चेहऱ्यावर दाढ्या होत्या. जणू ते धर्माचे ठेकेदार असावेत. त्यांनी सांगितलं, बाई, तू इथे एकटी राहतेस? मी म्हणाले, हो, मी एकटी राहते. ते म्हणाले, खोटा बोलतेस. तुझा दीरही तुझ्यासोबत राहतो. तो आता घरातच असेल. ही माणसं या वस्तीला घाण करत आहेत. अशांना इथून बेघर करायला हवं. मी म्हणाले, भाऊसाहेब, आम्ही काय केलं? अरे, तुम्ही काय केलं हे तू आम्हाला विचारतेस? तू तुझ्या 14 वर्षांच्या दीरासोबत एकटी राहतेस. तुला माहीत आहे की तुझा पती मेला आहे. तू विधवा आहेस.
तुझ्या माहेरी जा, इथे शराफतने राहा. आमच्या इथेही बहीण मुली राहतात. अशा लोकांना आम्ही सहन करणार नाही. मला त्यांच्यावर खूप राग आला. पण मी त्यांच्याशी भांडण करू इच्छित नव्हते. मी त्यांच्या तोंडावर दार बंद केलं. माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. हे सर्व सागरच्या कृत्यामुळे झालं होतं. मी माझं सामान बांधायला सुरुवात केली. इथे राहणं माझ्यासाठी कठीण झालं होतं. मला माहीत होतं की सागरनेच माझ्याबद्दल अशा गोष्टी पसरवल्या असाव्यात की मी खूप पापी बाई आहे. खरं सांगतात, ही दुनिया एकट्या बाईला खाऊन टाकते. भगवंत सर्वांच्या इज्जतीचं रक्षण करू. तर मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर तिला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ते ऑल सेट करा, जेणेकरून तुम्हाला नवीन कथांची माहिती तात्काळ मिळेल. धन्यवाद.